नमस्कार, जय महाराष्ट्र। तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो आपल्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आपल्या नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि पुढे येते फेब्रुवारीकडे। तर अशी बातमी येत आहे किंवा तुम्हीही कुठेतरी व्हिडिओ पाहिला असेल किंवा तुम्हालाही माहिती मिळाली असेलच। तर माझ्या माहितीमध्ये असं आहे की सध्या ज्या महिला आता आपल्या ई-केवायसी ची दुरुस्ती करत आहेत, लक्षात घ्या मी काय सांगतेय। आता ज्या महिलांची ई-केवायसी ची दुरुस्ती करण्यासाठी आपल्याला 31 मार्च ही वेळ दिलेली आहे, तर त्याच्यामध्ये अशी अपडेट आलेली आहे की तर जेवढ्याही महिलांना हप्ता आला नव्हता ई-केवायसी चूक झाल्यामुळे, बरोबर, तुमच्याकडनं ई-केवायसी मध्ये चूक झाली होती पात्र असूनही, जेवढ्या आमच्या महिला पात्र होत्या, ज्या पात्र यादीमध्ये पण आहेत आणि बाकीच्या ज्या पात्र असून अपात्र झाल्या होत्या ई-केवायसी मध्ये चूक झाल्यानंतर, बरोबर, आता जेवढ्याही महिलांकडून ई-केवायसी मध्ये चुकी झाली असेल तर त्या महिला आता आपल्या ई-केवायसी करत आहेत। मला एक सांगा, आता तुमची सर्वांची ई-केवायसी झाली का? तुम्हाला कुठेही ओटीपीला वगैरे प्रॉब्लेम येत नाही ना? ते पण मला सांगा, म्हणजे आपल्याला त्याच्यावर पण बोलता येईल। आता तुमची ई-केवायसी झाली का सांगा। आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे ना, तर ज्या महिलांना नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता आला नव्हता त्या महिलांसाठी आनंदाची बातमी अशी आहे, अशी फक्त माहिती आली आहे बरं का, अजून इथं अधिकृतरित्या कुठेही माहिती आलेली नाही। अधिकृत म्हणजे काय? महिला व बाल कल्याण विभागाकडून माहिती आली नाहीये, अजून जी-आर आलेला नाही आणि आपलं वितरण कधी होणार याची सुद्धा काहीही तारीख निश्चित अजून झालेली नाही। पण एवढीच माहिती आता माझ्या समोर येत आहे की ज्या महिलांची आता ई-केवायसी होत आहे त्या महिलांना, ज्या महिला पात्र असून त्या महिलांना जो आपला नोव्हेंबर, डिसेंबरचा हप्ता आला नव्हता, आता त्या सर्व महिलांना नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी अशा पद्धतीने 4.5 ते 6,000 रुपये येण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येत आहे। मी परत एकदा सांगते, नोव्हेंबर, डिसेंबर ज्या महिलांना हे हप्ते आले नव्हते पात्र असून सुद्धा, तर त्या महिलांना आता नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि पुढं फेब्रुवारी त्याच्यामध्ये मी ऍड करत आहे, कारण ही माहिती आहे। पण आता किती येतील किती नाही येत हे सांगू शकत नाही। पण नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी ते 4,500 रुपये किंवा पुढे जर आपण गेलो तर 4 महिन्याचे म्हणजे 6,000 रुपये, हे आपल्याला एवढे 4,500 किंवा 6,000 येण्याची शक्यता ही आहे। आणि ही दाट शक्यता आहे, ह्याच्यामध्ये अजून अधिकृत माहिती आली नाही। हे 10 वेळा मी का सांगतेय, तुमचा कुठेही गैरसमज व्हायला नको म्हणून। तुम्ही लगेच म्हणाल ताई तुम्ही सांगितलं होतं की एवढे येणार पैसे पण आम्हाला आले नाहीत, असं नको म्हणायला, म्हणून मी अगोदरच सांगतेय। हे फक्त माहितीच्या आधारावर मी तुम्हाला सांगत आहे, जी माहिती माझ्यापर्यंत पोहोचली, पण ह्याच्यावर शिक्कामोर्तब अजून झालेला नाही। तो शिक्कामोर्तब कसं होणार? ज्या वेळेस आपल्याला जी-आर येणार, मग जी-आर मध्ये ते महिन्यांचे नाव म्हणजे लिहिले असतील, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी असं जे काही त्या तिथं लिहिलं असेल ना, एवढ्या या महिलांना असं या पद्धतीने वितरण होणार आहे, तर त्या पद्धतीने ते वितरण होतं का किंवा जी-आर मध्ये ही माहिती येते का, तो निधी तेवढा मंजूर केला जातो का? कारण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, तो निधी पण त्यांच्याकडे असला पाहिजे। तो म्हणजे त्यांच्याकडे जर सेवा असेल काहीच प्रॉब्लेम नाही, पण नसेल तर निधी मंजूर करून घ्यावा लागतो, मग त्याच्यावर जी-आर येणार, त्यानंतर महिला व बाल कल्याण विभागाकडून माहिती येणार आणि त्यानंतर आपल्याला हे वितरण होतं। ह्यात सगळ्यात महत्त्वाची एक अपडेट देणार आहे। पहिलं आपलं जे अर्थ खातं होतं ते आपल्या आदरणीय अजितदादांकडे होतं, जे आपले अर्थमंत्री होते, बरोबर, पण आता हे जे आपलं अर्थ खातं आहे ते आपले देवाभाऊ यांच्याकडे आहे, म्हणजेच बीजेपीने ते अर्थ खातं त्यांच्याकडे घेतलेलं आहे। म्हणजेच आपले आदरणीय देवाभाऊ म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे सध्या ते अर्थ खातं आहे। त्यामुळे ह्याच्यामध्ये अर्थ विभागाकडून सुद्धा निधी मंजूर केला जाईल, त्यानंतर मग महिला व बाल कल्याण विभागाकडून माहिती येईल। तर ही लॉंग प्रोसिजर आहे, जी-आर येणं, अर्थ विभागाकडून चेक महिला व बाल कल्याण विभागाला जाणं, त्यानंतर मग तो जो निधी असेल तो आपल्या मेन एसबीआयच्या बँकेकडे ट्रान्सफर होणं आणि त्यानंतर आपल्याला वितरण होणं, ही अशी प्रोसिजर असते। पण ह्याच्यावर अजून अधिकृतरित्या कोणाकडून ही माहिती आलेली नाही। कोणाकडून म्हणजे कोणाकडून? सरकारकडून ही अजून अधिकृतरित्या माहिती आली नाही, पण माझ्यापर्यंत ही माहिती आलेली आहे आणि तुम्हालाही मला असं वाटतंय समजलं असेल, तुम्ही कुठं पाहिलं असेल असू शकतंय, पण अगोदर पण सांगितलंय तुम्हाला की ही माहिती येत आहे।
जेव्हा हे वितरण होईल त्यावेळेस आपल्याला नक्कीच कळतंय. अर्थातच ज्या महिलांना नोव्हेंबर, डिसेंबरचा हप्ता आला नाही त्यांना सुद्धा या हप्त्याची खूप गरज आहे. कारण त्यांनीही ह्याच्यावर काही ना काही पुढची जी आहे ती व्यवस्था केलेली आहे. म्हणजेच काय तर जसं मी कालचे व्हिडिओ शेअर केलेले आहेत तुमचे बरेचसे, की बऱ्याच महिलांनी याच्या अंतर्गत लोन घेतलेलं आहे. कोणाचा दवाखाना आहे, कोणाचं औषधं भागतात त्याच्यामधनं, कोणाची फी जाते, जे काही असेल ते. तर त्या पद्धतीने जर तुम्हाला हे ₹4,500 मिळाले तर नक्कीच तुम्हाला ह्याचा खूप मोठा जो आहे तो हातभार होणार आहे. आणि त्याच्यामध्ये 6,000 मिळतात का? जरा मी इथे शुअर नाहीये 6,000ला. पण ठीक आहे ₹4,500 होऊ शकते की तुम्हाला मिळू शकतील. बाकी 6,000 जे सांगितले जात आहेत ना, तिथे जरा मला डाऊट आहे 6,000ला. पण बघू अधिकृतरित्या माहिती येऊ द्या. जशी आपल्याकडे अधिकृतरित्या माहिती येईल मी तुम्हाला सांगणार आहे. ही जी मी माहिती दिलेली आहे, मी परत सांगते कुठेही अफवा पसरवू नका. ही जी माहिती आहे ती मी माहितीच्या आधारावर तुम्हाला दिली आहे. बरोबर ना? ह्याच्यामध्ये अधिकृतरित्या माहिती आली तर मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे. बाकी तर सगळ्या अपडेट तुम्हाला दिलेल्याच आहेत. बाकी आपल्या ई-के-वाय-सी संदर्भात सगळ्या आपल्या व्हिडिओ आपले जे आहे ते व्हिडिओमध्ये मी सांगतच आहे. आता जेवढ्या महिलांना ई-के-वाय-सी मध्ये दुरुस्ती करण्यासाठी यादीत नाव दिसत आहे त्या सगळ्यांनी ई-के-वाय-सी करून घ्या. आणि ज्या महिलांची ई-के-वाय-सी झालीच नाही काही कारणास्तव, अशा खूप महिला आहेत बरं का. भरपूर महिला आहेत. त्याच्यावर मी व्हिडिओ बनवते, तो पण व्हिडिओ पहा. म्हणजे तो एक वेगळाच व्हिडिओ बनवते म्हणजे परत एकदा आपल्याला तो क्लिअर होईल मुद्दा आणि तशा किती महिला आहेत ना त्या आपल्या व्हिडिओवर येतील. तोही व्हिडिओ मी लवकरच शेअर करणार आहे. काळजी करू नका, लवकरच आपलं वितरण होईल. पण आता जी ही माहिती आली आहे ना, आता की हे एवढ्या 3 महिन्याचं जर वितरण झालं, तर ह्याला किती वेळ लागू शकतो माहित नाही. अजून तारीख निश्चित झालेली नाही आणि अधिकृतरित्या माहिती आली नाही. पण मला असं वाटतं ही एक तुमच्यासाठी आनंदाची बातमी असेल, की जर हे पैसे तुम्हाला जर आले, तर तुम्हाला नक्कीच आनंद होणार आहे. तुमच्याबरोबर मला सुद्धा आनंद होतोच. कारण तुम्हाला जेव्हा पैसे मिळतात, तेव्हा मला तुमच्यापेक्षा जास्त आनंद मला होतो. हे तुम्हाला माहितीच आहे. तर या व्हिडिओला जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर जरूर करा. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठेही डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकता. तुमच्या कमेंटवरच आपले सर्व व्हिडिओ असतात. चला तर मग परत भेटू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर हा जो व्हिडिओ आहे